कारण सोशल मीडियाचा आहे ना खूप जास्त वापर आपल्याकडे होतो. त्यामुळे समोरच्याच्या डोक्यामध्ये काय विचार असेल हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून या गोष्टींच्या पासून लांब राहायचं. येतं लक्षात? आणि आपल्या आईवडिलांची जाणीव आपल्या मनामध्ये ठेवायची. खूप उदाहरणं तुम्हाला आजूबाजूला पाहायला मिळतील, वाचायला मिळतील, ऐकायला मिळतील ह्या मोबाईल ॲडिक्शनची. जसं की उत्तर प्रदेशमध्ये आता गाझियाबाद येथे 3 मुली कोरियन ऑनलाईन गेमच्या मागे लागल्या आणि अक्षरशः 9व्या मजल्यावर पहाटे 2 वाजता तिघींनी उडी मारून आत्महत्या केली. आणि काय लिहिलं? पप्पा आम्हाला खूप एकटं वाटतंय आणि म्हणून सोबत तिघी बहिणींनी आत्महत्या केली. म्हणजे ह्या लेवलपर्यंत ऑनलाईन गेमिंग किंवा मोबाईल ॲडिक्शन्स व्हायला लागलेले आहे. हे तुम्ही जरी नसाल ना तरी तुमच्या घरामध्ये आजूबाजूला असं ॲडिक्शन असेल तर त्या घरातल्या मोठ्या व्यक्तींच्या लक्षात आणून देणं हे गरजेचं आहे. कारण ह्या गोष्टींमुळे काय होतं? कुटुंब उद्ध्वस्त होतात. आणि अर्थात आपण मगाशी जी व्याख्या पाहिली की शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य, ते सामाजिक स्वास्थ्य आपलं बिघडत चाललेलं आहे ह्या अशा समस्या. आणि म्हणून ही आपली जबाबदारी आहे, ही सामाजिक जबाबदारी आहे प्रत्येकाची की अशा गोष्टींच्या जर कोणी आहारी जात असेल. बऱ्याच वेळा आईवडिलांना माहीत नसतं मुलं मुली बाहेर जाऊन नक्की काय करतात, त्यांचे मित्र कोण आहेत, त्यांची संगती कशी आहे. आपल्याकडे बऱ्याच वेळा म्हटलं जातं सुसंगती सदा घडो सृजनवाक्य कार्य. ते यासाठी कारण तुमची संगती कशी आहे, तुमचे फ्रेंड्स कसे आहेत त्याच्यावर तुमच्या सवयी सगळ्या ठरणार असतात. आणि म्हणून आईवडिलांचा तुमच्यावर काय असतो? विश्वास असतो. तो विश्वास सार्थ करणं खूप गरजेचं आहे.